मित्रांनो, आज आपण आर्किमिडीज प्रिन्सिपल अभ्यासणार आहोत. त्याचा आपण प्रयोग करणार आहोत. आर्किमिडीज तत्व काय आहे हे आज आपण प्रयोगाने बघणार आहोत. तत्पूर्वी आर्किमिडीज तत्व काय सांगतं ते आपण बघणार आहोत. व्हेन एन ऑब्जेक्ट इज पार्शियली ऑर फुल्ली इमर्स इन अ फ्लुइड, कोणत्याही द्रवामध्ये एखादा पदार्थ पूर्णपणे किंवा अंशतः बुडवला असता काय म्हणतात ते, अ फोर्स of a bouncy acts on it in the forward direction. This force is equal to the weight of the fluid displaced by the objects. तर तो पदार्थ बुडवला असता त्याच्यावर वरील दिशेने जे बल प्रयुक्त होते हे बल त्या वस्तूने सारलेल्या द्रवाच्या वजना इतके असते. आता मी 3 वेगवेगळ्या प्रकारचे दगड या ठिकाणी घेतलेले आहेत. हा एक दगड आहे, हा दुसरा आणि हा एक तिसरा दगड घेतलेला आहे. आपण आता या प्रत्येक दगड या चंचू पात्रामध्ये बुडवणार आहोत आणि त्याने जे हा दगड या चंचू पात्रात टाकल्यानंतर जे पाणी बाहेर पडणार आहे त्या पाण्यात आपण काय करणार आहोत, या मोजपात्राच्या सहाय्याने मोजणार आहोत किती ml आहे. चला तर आता या दगडाचा आपण प्रयोग करू. हा दगड मी सर्वप्रथम या पाण्यात सोडतो. हे बघा, पूर्णपणे मी टाकला इमर्स इन द वॉटर आणि आता बाहेर काढला. तर काय झालं, या दगडाच्या जेवढं बल प्रयुक्त झालं वरून तेवढं पाणी त्याने काय केलं, बाजूला सांडलं. आकारमान एवढं म्हणूया आपण. आता हे आपल्याला या पात्राच्या सहाय्याने मोजायचं आहे. मोजपात्र आहे मेजरिंग फ्लास्क. आता हे किती पाणी आलं बघा, या ठिकाणी दिसेल तुम्हाला. इथं माप दिलेले आहे 15, 20, 25, जवळजवळ 25, 26, 17, 28. किती आलं इथे, 28. त्याचं आपण घेऊ. पहिला स्टोन आहे त्याने 28 ml वॉटर बाजूला सांडलेलं आहे. ओके, आता आपण दुसरा स्टोन घेऊया. दुसरा स्टोन घेतो मी आता. आता हा जो स्टोन मी घेतलाय हा आधीच्या स्टोन पेक्षा काय आहे, छोटा आहे, म्हणून तो कमी पाणी बाहेर टाकेल का जास्त पाणी बाहेर टाकेल, कमी. आधीच्या स्टोनने 28 ml पाणी बाहेर सांडलेलं आहे. आता आपण बघूया या स्टोनने किती पाणी सांडलं जातो. डायरेक्ट पडला तो. ओके, एवढं पाणी सांडलं गेलेलं आहे ते आपण मोजूया. आता हे जर मोजलं तरी आलेलं आहे 24 आलेलं आहे. किती आलेलं आहे, 24 ml, 24 ml. आणि आता आधीच्या स्टोन पेक्षा अजून छोटा स्टोन आपण घेणार आहोत. पुन्हा नवीन पाणी घेऊन येते. लहान स्टोन मी या ठिकाणी घेत आहे आणि हा स्टोन किती ml पाणी बाहेर सांडतो ते आपण बघणार आहोत. बघा, आता हा स्टोन आपण बुडवूया. ओके, बघा हा याच्यावर जेवढं बॉयन्स फोर्स ऍक्ट करेल वरच्या बाजूने तेवढं पाणी त्याने काय केलं, बाहेर सांडलेलं आहे. आता हे पण सांडलेलं पाणी आपण या मोजपात्राच्या साहाय्याने मोजणार आहोत. बघा, आता हे आलेलं आहे 16 ml आलेलं आहे, 16 ml. आता आपण या ठिकाणी पुन्हा एकदा बघू. आपण हा मोठा स्टोन घेतला, याने किती पाणी सांडलेलं आहे, 28 ml. दुसरा थोडासा त्यापेक्षा छोटा स्टोन घेतला
त्याने पाणी सांडलेलं आहे 24 ml आणि सर्वात लहान स्टोन आपण घेतला त्याने सांडलेलं पाणी आहे 16 ml. म्हणजे तुम्हाला आर्किमिडीजचा नियम तत्व काय सांगतो की कोणतीही वस्तू किंवा कोणताही पदार्थ द्रवामध्ये बुडविला असता तो काय करतो, जे